शिरपूर शहरात श्री नथुसिंग बाबा संस्थापित आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा मंडळाच्या वतीने शिरपुरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। दिनांक 27 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहासाठी शिरपूर तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। हजारो भाविकांची सोय व्हावी यासाठी वेगवेगळ्या समितींची मदतीने मदत कार्य करण्यात येत आहे। या सप्ताहासाठी श्री राम मंडपच्या वतीने मोफत 7 दिवस मंडपाची सेवा देण्यात आली आहे। यासोबत असंख्य मंडळीकडून मदत करण्यात येत आहे। यासाठी वेगवेगळ्या समिती गठीत करण्यात आली असून समितीमार्फत सेवा देण्यात येत आहे। रामकृष्ण हरी। श्री गुरु नथुसिंग बाबा आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा आपल्या शिरपूरमध्ये चालू आहे। 27/12/2025 पासून 7 दिवसाचा सप्ताह आहे। भगवान पार्क स्वामीनारायण मंदिर वरजडी रोड इथं दररोज 2 ते 3 हजार लोकांना भोजनाची व्यवस्था केली जाते। 3 तारखेला महाप्रसाद आहे। आमच्या भोजन कमिटीमध्ये रोज विविध प्रकारचा भाजीपाला आणि विविध गावांहून मधुकरीमध्ये चपाती पोळ्या येत असतात। अशा प्रकारे सर्व नियोजन चालू आहे आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावांचा चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे आम्हाला। आणि प्रॉपर शिरपूर सिटीमधून काही लोकांनी तेलाचे डबे महाप्रसादामध्ये साखर वगैरे गहू अन्नदान पण चालूच आहे। तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आमच्या कार्यक्रमाला। रामकृष्ण हरी माऊली। श्री नथुसिंग बाबा संस्थापित आध्यात्मिक दौरा सप्ताहा निमित्त शिरपूर येथे मंडपाची सेवा ज्यांनी घेतलेली आहे ते श्रीराम मंडपाचे संचालक आमचे मित्र आमचे जीवलग मान्य श्री दीपक भाऊ राजपूत यांनी सप्ताहानिमित्त सलग 7 दिवस आम्हाला मंडपाची मोफत व्यवस्था केली। तसेच त्यांचं जे राजपूत भवन आहे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मंडपाची व्यवस्था करून दिली। तसंच सत्कार्य त्यांच्याकडनं घरात राहून हा एवढा मोठा कार्यक्रमाच्या ठिकाणी दीपक भाऊनी जे आम्हाला मोलाचं योगदान दिलंय त्यानिमित्त पूर्ण सप्ताह समिती तसेच शिरपूर तालुका वारकरी मंडळ आणि शिरपूर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी मानतो। तालुक्यातले जे काही मोठे सप्ताह होत असतील त्या ठिकाणी दीपक भाऊंचे योगदान लाभलंय आणि लाभत राहील। धन्यवाद। रामकृष्ण हरी। गुरुवर्य नथुसिंग बाबा आध्यात्मिक दौरा सप्ताह निमित्त अखंड 7 दिवसाचा सप्ताह आम्ही पाण्याच्या टँकरने पूर्ण सप्ताहाचे नियोजन करून पाण्याच्या टँकरने मंडपातही पाणी पुरवतोय आणि सकाळ संध्याकाळ जे भोजन चालू संतांचं भोजन चालू आहे भंडारा जो चालू आहे त्याच्यात पण आम्ही पूर्ण पाणी हे सगळ्यांना पोच करत आहोत। या पाण्याच्या सेवेत आम्हाला खूप असं लोक काही मदत करत आहेत आणि या निमित्ताने शिरपूर तालुक्याचं नाव लौकिक आहे। तरी आपल्या सगळ्यांनी 3 तारखेला काल्याचे कीर्तन आहे त्या दिवशी मोठा भंडाऱ्याचं आयोजन केलंय। सर्व भावी भक्तांनी हरिभक्त भावी भक्तांनी त्या ठिकाणी येण्याची कृपा करावी अशी मी सर्वांना विनंती करतो।